हॅलो फ्रेंड्स, फॉरेन्सिक सर्च या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण DFSL सायंटिफिक असिस्टंटसाठी प्रॅक्टिस टेस्ट क्रमांक 3 पाहणार आहोत. यापूर्वी आपण प्रॅक्टिस टेस्ट क्रमांक 1 आणि 2 आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टेक्निकल पार्ट मधला सिलेबस आहे त्यापैकी फॉरेन्सिक सायन्स या विषयावरती आपण 20 क्वेश्चन्स पाहणार आहोत. प्रत्येकी 2 मार्काचा एक क्वेश्चन असेल. टोटल आपला 40 मार्काची ही टेस्ट असेल. तर सुरुवात करणार आहोत आपण पहिल्या क्वेश्चन पासून. क्वेश्चन नंबर 1 आहे तो म्हणजे डॅश डॅश इज नॉट अ टाइप ऑफ हाय एक्सप्लोजिव्ह मटेरियल. ठीक आहे, एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस मध्ये लो एक्सप्लोजिव्ह आणि हाय एक्सप्लोजिव्ह असं त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्यापैकी आता इथं पर्याय क्रमांक ए मध्ये म्हटलं RDX, बी मध्ये आहे HMX, सी मध्ये आहे PETN आणि डी मध्ये आहे गन पावडर. तर यापैकी म्हटलेलं आहे विच इज नॉट अ टाइप ऑफ हाय एक्सप्लोजिव्ह. ठीक आहे, उच्च प्रतीचा स्फोटक पदार्थ कोणता नाही आहे खालीलपैकी, तर त्याचं उत्तर आहे तो म्हणजे गन पावडर. ठीक आहे, RDX आपला हाय एक्सप्लोजिव्ह आहे, HMX पण आहे आणि PETN पण आहे. फक्त गन पावडर आहे तो आपला लो एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. नेक्स्ट क्वेश्चन आपला तो म्हणजे क्वेश्चन क्रमांक 2. इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट ऑर युनियन टेरिटरी रिसेंटली न्यू सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी म्हणजे CFSL इज इस्टॅब्लिश्ड. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी CFSL नवीन इस्टॅब्लिश केलेली आहे किंवा करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये अंदमान आणि निकोबार, बी मध्ये आहे मेघालय, सी मध्ये आहे जम्मू आणि काश्मीर आणि डी मध्ये आहे पॉंडिचेरी. तर जम्मू काश्मीर या ठिकाणी नवीन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी इस्टॅब्लिश करण्याचा विचार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ पोटॅशियम नायट्रेट प्रेझेंट इन गन पावडर. गन पावडर आताच पहिला आपण लो एक्सप्लोजिव्ह आहे किंवा गन पावडर फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स मध्ये आपण जे फायर आर्म्स पाहतो, फायर आर्म फायर करण्यासाठी आपण गन पावडर वापरत असतो. तर गन पावडर मध्ये कंपोजिशन असतात वेगवेगळे, म्हणजे पोटॅशियम नायट्रेट आहे, सल्फर आहे आणि कार्बन असतो. त्यापैकी ते विचारलेलं आहे पोटॅशियम नायट्रेटचं प्रमाण किती आहे. ठीक आहे, तर गन पावडर मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पोटॅशियम नायट्रेट 75% असतो, कार्बन 15% आणि सल्फर 10%. यांचं जे मिश्रण असतं त्यालाच आपण गन पावडर असं म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आपला तो म्हणजे व्हॉट इज द pH ऑफ ब्लड. फॉरेन्सिक बायोलॉजी मध्ये ब्लड हे महत्वाचा एव्हिडन्स मिळत असतो आपल्याला. मग इथं ब्लडचा pH विचारलेला आहे, तो किती असतो? तर ब्लडचा pH आहे 7.4. ठीक आहे, बेसिक आहे ब्लड, त्याच्यामुळे 7.4 याचा pH असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 5. फ्रॉम द फॉलोइंग पॉइजन कॅन बी फाउंड इन द बॉडी इवन आफ्टर द डिकम्पोजिशन ऑफ द बॉडी. बॉडीचं डिकम्पोजिशन झालं तरी सुद्धा आपल्याला कोणतं पॉइजन मिळतं? तर ऑप्शन क्रमांक ए मध्ये आर्सेनिक, बी मध्ये आहे लेड, सी मध्ये मर्क्युरी आणि डी मध्ये धतुरा. तर बॉडी डिकम्पोज झाली तरी सुद्धा बॉडीमध्ये आपल्याला आर्सेनिक पॉइजन ऍज इट इज मिळतं. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. द प्रोसेस बाय विच द डेड बॉडी इज ट्रीटेड विथ केमिकल्स टू डिले इट्स डिकम्पोजिशन इज नोन ऍज. डेड बॉडीचं डिकम्पोजिशन डिले म्हणजे थोड्या वेळानंतर होण्यासाठी किंवा जास्त काळ ती डेड बॉडी आधी डीच राहण्यासाठी आपण तिला केमिकल्सने ट्रीट करतो. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे अल्कोहोलिझम, बी मध्ये आहे इम्बाल्मिंग, सी मध्ये आहे इलेक्ट्रोक्युशन आणि डी मध्ये आहे सॉफॉनिफिकेशन. तर अशी जी डेड बॉडी विशिष्ट प्रकारच्या केमिकलने ट्रीट केली जाते टू डिले इट्स डिकम्पोजिशन, त्या प्रोसेसला म्हणतो आपण इम्बाल्मिंग. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला सिमेंट स्टेन अंडर UV लाईट गिव्स डॅश डॅश फ्लोरोसन्स. तो दिलेला स्टेन सिमेंट स्टेन आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण त्याला UV लाईट मध्ये पाहतो. तर तो कोणत्या प्रकारचा फ्लोरोसन्स देतो? तो आपल्याला ब्लूइश व्हाईट कलरचा फ्लोरोसन्स देत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे इन इंडिया नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट दॅट इज NDPS ऍक्ट वॉज इनॅक्टेड इन द इयर. कोणत्या वर्षी भारतामध्ये NDPS ऍक्ट लागू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1985 साली. नेक्स्ट क्वेश्चन आपला क्वेश्चन क्रमांक 9. तो म्हणजे LSD दॅट इज लायसर्जिक ऍसिड डायथिलामाइड ड्रग इज डिराइव्ड फ्रॉम. ड्रग्स हे महत्वाचा टॉपिक असतो आपल्याकडे. तर त्यापैकी एक LSD हा एक ड्रगचा टाईप आहे महत्वाचा. तर तो खालीलपैकी कोणत्या याच्यावरून आपण त्याला डिराइव्ह करतो? ऑप्शन ए मध्ये आहे वीट, बी मध्ये आहे बार्ली, सी मध्ये आहे अर्गॉट आणि डी मध्ये आहे मेज. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अर्गॉट. यापासून आपण LSD दॅट इज लायसर्जिक ऍसिड डायथिलामाइड नावाचा ड्रग आपण डिराइव्ह करत असतो.
नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 10, तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड ॲज द इंटरनल रेफरन्स इन NMR स्पेक्ट्रोस्कोपी. NMR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये खालीलपैकी आपण कोणतं ॲज अ इंटरनल रेफरन्स यूज करतो. ऑप्शन ए मध्ये आहे CCl4, बी मध्ये आहे TMS, सी मध्ये आहे CH2 आणि डी मध्ये आहे AA ॲसिटिक ऍसिड. त्याचं उत्तर आहे टेट्रामिथिल्सलाइन, दॅट इज TMS, ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 11, टेट्राहायड्रोकॅनॉबिनॉल, त्याला इन शॉर्ट मध्ये म्हणतो आपण THC, इज अ ऍक्टिव्ह प्रिन्सिपल इज फाउंड इन डॅश डॅश पॉइझन. ठीक आहे, तर कोणत्या पॉइझनस प्लांट मध्ये आपल्याला टेट्राहायड्रोकॅनॉबिनॉल हे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल सापडतं. ऑप्शन ए मध्ये आहे क्रोटॉन टिंगलम, बी मध्ये अब्रस पिकाटोरियस, सी मध्ये कॅनॅबिस सटायवा आणि डी मध्ये म्हटलंय डिजिटॅलिस पुर्पुरिया. हे सगळे प्लांट पॉइझनस आहेत आणि यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं जे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्स असतं त्याच्यामुळे ते प्लांट त्याचा पॉइझनस इफेक्ट देते. तर आता इथं THC म्हणजे टेट्राहायड्रोकॅनॉबिनॉल हे आपल्याला कॅनॅबिस सटायवा या प्लांट मध्ये महत्वाचं ऍक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून सापडतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे सीन ऑफ क्राईम और आर्टिकल ॲट द सीन ऑफ क्राईम आर रिलिव्हंट अंडर सेक्शन. ठीक आहे, घटनास्थळ किंवा सीन ऑफ क्राईम म्हणतो आपण, त्याच्यावरती जे आपल्याला भौतिक दुवे किंवा एव्हिडन्स मिळतात किंवा जे आर्टिकल्स मिळतात ते कोर्टामध्ये कोणत्या सेक्शनच्या अंडर ग्राह्य धरले जातात. ठीक आहे, तर हे सर्व जे आर्टिकल्स किंवा जे आपल्याला आपण काय म्हणतो एव्हिडन्सेस ज्या सीन ऑफ क्राईम मधून आपण गोळा करतो हे सगळे एव्हिडन्सेस कोर्टामध्ये सेक्शन 7 ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या अंडर हे सगळे एव्हिडन्स कोर्टामध्ये ग्राह्य धरले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे अ लिस्ट ऑफ ऑल द पर्सन्स हु केम इनटू पोजेशन ऑफ एन ॲटम ऑफ एव्हिडन्स इज नोन ॲज. ठीक आहे, जो एव्हिडन्स असतो तो एव्हिडन्स एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. ठीक आहे, त्याला किंवा त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो. ए मध्ये म्हटलंय एव्हिडन्स रेकॉर्ड, बी मध्ये चेन ऑफ कस्टडी, सी मध्ये चार्जशीट आणि डी मध्ये म्हटलंय ऑल ऑफ दिस. तर एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे जो एव्हिडन्स जातो आणि त्याचा जो मेंटेनन्स आपण लिंक किंवा जो आपण रेकॉर्ड मेंटेनन्स करतो त्याला म्हणतो आपण चेन ऑफ कस्टडी. ठीक आहे, तर चेन ऑफ कस्टडी म्हणजे काय, अ लिस्ट ऑफ ऑल पर्सन हु केम इनटू पोझिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर एव्हिडन्स. ठीक आहे, चार्जशीट आपण सर्व आपला तपास वगैरे झाल्यानंतर फायनल चार्जशीट आपण कोर्टामध्ये दाखल करत असतो, त्याच्यामध्ये चार्जशीट येणार नाही. तिथे एव्हिडन्स ज्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेला त्याला म्हणतो आपण चेन ऑफ कस्टडी. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे प्रायमरी डेंटल फॉर्म्युला फाउंड इन ह्युमन बिईंग इज. आपल्या सर्वांना माहित असेल ह्युमन बिईंग मध्ये दोन प्रकारचे दात आपल्याला सापडतात, त्याच्यामुळे आपण त्यांना डायपोडंट असं म्हणतो. पहिला असतो त्याला आपण प्रायमरी डेंटेशन म्हणतो आणि नंतर आपल्याला परमनंट टीथ येतात. ठीक आहे, मग इथे विचारलेलं आहे प्रायमरी डेंटल फॉर्म्युला. तर प्रायमरी डेंटल फॉर्म्युला काय आहे ह्युमन बिईंग मधला, तो आहे 2120. ठीक आहे, म्हणजे टोटल 20 टीथ असतात प्रायमरी डेंटल फॉर्म्युला मध्ये, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी इथं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए आपला परमनंट डेंटल फॉर्म्युला आहे, दॅट इज 2123. आपला परमनंट जे टीथ येतात त्याचा आपला डेंटल फॉर्म्युला आहे. इथे विचारलेला आपल्याला प्रायमरी डेंटल फॉर्म्युला, तर त्याचं ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे ऍसिड डायजेशन मेथड इज जनरली यूज फॉर द डिटेक्शन ऑफ. ठीक आहे, तर कोणाचं डिटेक्शन करण्यासाठी ऍसिड डायजेशन मेथड ही पद्धत वापरली जाते. ऑप्शन ए मध्ये म्हटले टॅनिक ऍसिड, बी मध्ये आहे मिथेनॉल, सी मध्ये आर्सेनिक ऍसिड आणि डी मध्ये आहे डायटम्स. ठीक आहे, तर डायटम्स डेट ड्यू टू ड्राउनिंग, पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर आपल्याला डायटम्स महत्वाचे मिळतात. मग त्या डायटम्सना आपण कोणत्या प्रकारचे आहेत हे टाईप शोधण्यासाठी आपण ऍसिड डायजेशन मेथड वापरत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग सिस्टम इज बेस्ड ऑन द बर्टिलॉन मेथड ऑफ क्रिमिनल आयडेंटिफिकेशन. अल्फॉन्सो बर्टिलॉन यांनी एक मेथड सांगितली, त्या मेथडचं नाव आहे क्रिमिनल आयडेंटिफिकेशन. तर त्या मेथडवरती खालीलपैकी कोणती सिस्टीम बेस्ड आहे. ऑप्शन ए मध्ये आहे सुपरइम्पोजिशन टेक्निक, बी मध्ये आहे पोर्ट्रे पार्ले, सी मध्ये आहे ब्रेन इलेक्ट्रिक ऑसिलेशन सिग्नेचर, BEOS म्हणतो आपण त्याला इन शॉर्ट, आणि डी मध्ये आहे ब्रेन फिंगरप्रिंटिंग. तर यापैकी करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पोर्ट्रे पार्ले. हे अल्फॉन्सो बर्टिलॉन यांनी जी आपल्याला मेथड सांगली होती क्रिमिनल आयडेंटिफिकेशन त्याच्यावरती ही सिस्टीम बेस्ड आहे, त्याच्यामुळे बी हेच करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17 वाला, इन मास स्पेक्ट्रोस्कोपी द पीक ऑब्झर्व्ड ऍट हायेस्ट इंटेन्सिटी इज नोन ॲज. मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये जी हायेस्ट इंटेन्सिटीला पीक दिसते त्या पीकला आपण काय म्हणतो. ऑप्शन ए मध्ये म्हटलंय मेन पीक, बी मध्ये आहे बेस पीक, सी मध्ये आहे इंटेन्स पीक आणि डी मध्ये आहे ब्राईट पीक. ठीक आहे, तर मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये आपल्याला जे पीक आपल्याला हायेस्ट इंटेन्सिटीचे दिसून येते त्या पीकला म्हणतो आपण बेस पीक. ऑप्शन बी इज करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन आहे द स्प्लिटिंग ऑफ द स्पेक्ट्रल लाईन्स इन द इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड ॲज. ठीक आहे, आपण आपला इन्स्ट्रुमेंटेशन किंवा याच्यामधला प्रश्न आहे. तर
splitting of light in the किंवा splitting of spectral lines in the electric field is called as स्टार्क इफेक्ट. ठीक आहे, जेमन इफेक्ट आणि स्टार्क इफेक्ट महत्वाचा असतो. त्यापैकी स्टार्क इफेक्ट मध्ये स्प्लिटिंग ऑफ द स्पेक्ट्रल लाईन्स इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, त्यालाच आपण स्टार्क इफेक्ट म्हणतो. आणि द स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इन द प्रेझेन्स ऑफ इथं मॅग्नेटिक फील्ड असतील तर त्याला आपण जेमेन इफेक्ट म्हणतो. इथं इलेक्ट्रिक फील्ड विचारलेला आहे तर त्याला आपण स्टार्क इफेक्ट असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे फॉर रिमूव्हल ऑफ हार्डनेस ऑफ द वॉटर विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ क्रोमॅटोग्राफी इज कॉमनली युज्ड. हार्डनेस ऑफ वॉटर काढण्यासाठी आपण खालीलपैकी कोणती क्रोमॅटोग्राफी टेक्निक वापरू शकतो. ऑप्शन ए मध्ये आहे गॅस क्रोमॅटोग्राफी, बी मध्ये आहे आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, नंतर सी मध्ये आहे अफिनिटी क्रोमॅटोग्राफी आणि डी मध्ये आहे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. तर इथं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे आपण आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, याच्यामध्ये आयनचं एक्सचेंज होईल आणि जो हार्डनेस ऑफ द वॉटर आहे ड्यू टू सर्टन आयन्स तो रिमूव्ह केला जातो. त्याच्यामुळे ऑप्शन बी हे याचं करेक्ट उत्तर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे द बेसिक चार्ज प्रेझेंट ऑन डीएनए मॉलिक्यूल इज. ठीक आहे, डीएनए आरएनए आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यापैकी डीएनए वरती कोणता चार्ज असतो, एकदम बेसिक सिंपल क्वेश्चन आहे. तर ए मध्ये आहे पॉझिटिव्ह चार्ज, बी मध्ये आहे निगेटिव्ह, सी मध्ये आहे न्यूट्रल किंवा डी मध्ये आहे ऑल ऑफ दिस. तर डीएनए सर्वांना माहित असेल डीएनए वरती हा निगेटिव्ह चार्ज असतो, त्याच्यामुळे ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर आहे. तर बघा अशा रीतीने आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच टेक्निकल सिलेबस जो आहे ठीक आहे, त्यापैकी फॉरेन्सिक सायन्सचा सिलेबस आपण रेकॉर्डेड बॅच मध्ये कव्हर केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे टेस्ट सिरीज पण चालू केलेली आहे. तर पाठीमागे पण 2 आपण टेस्ट सिरीज या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. पहिल्या नसेल तर तुम्ही पाहून घेऊ शकता. ही ॲप लिंक आहे, या ॲप लिंक मध्ये आपल्याला टेस्ट सिरीज अपलोड केलेली आहे. प्लस तुम्हाला टेक्निकल सिलेबस आहे फॉरेन्सिक सायन्सचा, तो सुद्धा आपल्याला या ॲपच्या लिंक वरती तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, तर अशा तऱ्हेने आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण फॉरेन्सिक सायन्सचे क्वेश्चन पडलेले आहेत. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स प्लस केमिस्ट्रीचे दोन्ही आपण टेक्निकल सिलेबस मधला जो पार्ट आहे त्याचे आपण सॅम्पल प्रॅक्टिस टेस्ट पाहून घेऊया. ठीक आहे, थँक्यू.